सकाळी लवकर उठून स्नेहा आपल्या शाळेची तयारी करत असते. अचानक तिला काहीतरी आठवतं आणि ती आपल्या मम्मीच्या रूममध्ये जाते. बघते बेडरूममध्ये तर मम्मी गाढ झोपलेली असते. मग तिथून परत येते. परत इकडं तिकडं बघते तर पप्पांना शोधते तर पप्पा सोफ्यावरती ते पण निद्रावस्थेत असतात. त्यामुळं ती दोघांनाही उठवत नाही. परत आपली कामं करायला चालू करते. मग तिच्या खाऊसाठी दिलेली छोटीशी जी बॅग असते त्याच्यातनं ती पैसे काढते 50 रुपये आणि घेते. आवरते चाललेली असते. तोपर्यंत तिची मावशी म्हणजे कामवाली मावशी आवाज देते, स्नेहा डबा घेऊन जा. तिच्या डोक्यात इतका स्ट्रेस असतो की ती डबा पण विसरून चाललेली असते. डबा घेते आणि शाळेला निघते. घरातनं निघते आणि शाळेत जाते. तरी ती एकदम स्ट्रेसमध्ये असते, कारण रोजच्या आईवडिलांच्या भांडणामुळं तिच्या डोक्याला खूप ताण असतो. रोज त्या दोघांचं भांडण कशासाठी, तर दोघं पण एकत्र राहायला तयार नसतात. आणि मुलगीची जबाबदारी कोण घ्यायची? वडील म्हणतात मुलगीची जबाबदारी तू घे. आई म्हणते मुलगीची जबाबदारी मी घेऊ शकत नाही, मुलगीची जबाबदारी तुम्ही घ्या. तर ह्या दोघांच्या भांडणात त्या मुलीच्या मनावर इतका परिणाम होतो की आई आणि वडील दोघंही माझी जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. ह्या गोष्टीचा तिच्या डोक्यावर खूप मोठा ताण असतो. शाळेत जाते आणि शाळेत 1 तास 2 तासानंतर एकदम चक्कर येऊन पडते. त्या चक्कर आल्यानंतर मॅडम घरी कळवतात, हॉस्पिटलमध्ये नेतात आणि घरी कळवतात. एक क्षुल्लक चक्करवरनं ती कोम्यात जाते. डॉक्टर म्हणतात तिच्या डोक्यात खूप मोठा स्ट्रेस आहे, काहीतरी तणाव आहे, त्याच्यामुळं तिची अवस्था अशी झालेली आहे. तर ही दोघं ज्यावेळी थोडा वेळ हॉस्पिटलमध्ये थांबतात, दोघं पण खूप जास्त डिस्टर्ब होतात. त्यांना त्यावेळी जाणीव होते मुलगीची की आपण काय केलं. ह्या गोष्टी त्यांना आठवायला लागतात. आपण मुलगीला आपल्या असं खूप जास्त ताण दिला तिच्या कोवळ्या मनाला. तर दोघं पण घरी जातात फ्रेश व्हायला, कारण ती तर काय आता कोम्यात असते, त्यामुळं हॉस्पिटलमध्येच असते मुलगी. ह्या दोघांना खूप टेन्शन येतं त्या गोष्टीचं. आणि तिची एक डायरी आईच्या हातात लागते. त्याच्यात तिनं आईसाठी लिहिलेलं असतं, माझी आई. देवा, इतरांच्या आया असतात तशी माझी आई का नाही? इतरांच्या आया त्यांच्या मुलींसाठी हवं नको ते सगळं बनवून देतात, पण माझी आई मी नको, माझी जबाबदारी नको असं म्हणते. दुसऱ्या पानावर लिहिलेलं असतं, मी माझ्या पप्पांना पण नको आहे. देवा, पप्पा सुद्धा म्हणतात ही जी जबाबदारी मला नको आहे. इतरांचे पप्पा सुट्टी दिवशी फिरायला वगैरे मुलांच्या बरोबर बाहेर जातात. माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांची पूर्ण कुटुंब बाहेर फिरायला जातं. माझे आई वडील असे का नाही आहेत? काय माझं चुकलंय म्हणून तू मला असे आई वडील दिलेस? ती बघते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. तिला वाटतं की आपण काय चुकी केली. मुलगीला इतकं मोठं टेन्शन तिच्या डोक्यात होतं की आई आणि वडील तिच्याबरोबर आपण काय वागलो हे तिला जाणीव होते. कधी तिच्यासाठी दोघांनी पण वेळ दिलेला नसतो. घरात कामवालीचं काम करणार, टिफिन बनवणार, निघून जाणार.
पण घरात आई म्हणून एका आईची मुलीला गरज असते, मुलगी असू दे मुलगा असू दे. पण आजकालचे आई वडील इतके बिझी झालेत, मुलांना स्वातंत्र्य देतात. हे स्वातंत्र्य आहे की ट्रेस आहे हे कुणाला कळतच नाही. त्या मुलगीला इतका जास्त स्ट्रेस कशामुळे येतो? तिच्याबरोबर बोलायला कोणी नसतं. कधी टी व्ही बघणार, अभ्यास करणार, मोबाईल बघणार, ह्याच्यातच फक्त तिला आणि तिच्या मनाप्रमाणे. कुणी असं म्हणायला नसतं बाळ हे बघू नको, बाळ हे बघितल्या म्हणजे कोणतीही पिक्चर असू देत, काही असू देत. आमचे आई वडील आम्हाला म्हणायचे बघा, हे करू नको, ते करू नको. म्हणजे हे रोकटोक काहीच नाही तिला. तिला इतरांचे आई वडील बघितल्यानंतर असं वाटायचं, हेवा वाटायचा की माझे आई वडील असे का नाहीत? दोघंच्या दोघं बिझी आहेत, त्यांना त्यांच्याजवळ वेळ नाही माझ्यासाठी, ते माझ्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत. म्हणून ती देवाजवळ रडायची, मनात कुढत असायची, पण बोलून दाखवू शकत नव्हती. बोलणार कसं? घरात ह्या दोघांचीच इतकी भांडणं, ह्या दोघांची भांडणं संपत नव्हती. आई आणि वडील इतके जास्त टोकाचे भांडण त्या दोघांचे. डिवोर्सवरनं डिवोर्स तर घ्यायचाच होता दोघांना, एकत्र नाही राहायचंच नव्हतं. पण ह्याच्यासाठी भांडण की मुलगीची जबाबदारी घेणार कोण? फक्त मुलगीची जबाबदारी ह्या दोघांनाही नको होती. मुलं जन्माला घालणं खूप सोपं आहे, मुलं जन्माला घालणं खूप सोपं आहे, पण त्यांचं संगोपन करणं, एक चांगली आई वडील म्हणून जबाबदारी निभावणं आजकालच्या पिढीला खूप अवघड वाटतं. कारण ॲडजस्ट नावाची कोणतीच गोष्ट त्यांच्याजवळ नाही. महिला ॲडजस्ट करत नाहीत, पुरुष तर काय मग सोडाच. पुरुष तर पूर्वीपासूनच ॲडजस्ट करत नाहीत सोडा. पण आधी कसं होतं, महिला खूप जास्त समंजस असायचा. सगळं राहू दे, ते मुलांचा विचार करायचं. घरात भांडण काढायचं म्हटलं तर त्या म्हणायच्या जाऊ देत, नवरा कसं वागतोय ते त्याच्यावरती राहू दे, कारण घरात मुलांवरती काय परिणाम होईल असं म्हणून त्या कधी भांडणं टाळायच्या. शिव्या काही झालं तरी, दंगा नवऱ्याने केला तरी ऐकून घ्यायच्या. पण आजकालची पिढी अशी आहे, त्यांनी नवरा एक बोलला ना तर आपण 4 बोलायचे. का ऐकून घ्यायचं? मी तुझं ऐकून का घ्यायचं? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो महिलांचा, की मला बोलायचं नाही, मी ऐकून घेणार नाही. पण ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या मुलांवरती होतो, हे ह्याच्यात त्यांना कळतच नाही. जेव्हा खूप सण होतं त्यावेळी त्यांना वेळ निघून गेलेली असते. जसं आता ही स्नेहा बेडवरती आहे आणि ह्यांच्या दोघांचे भांडण इतकं टोकाला गेलं की त्या मुलीची अशी अवस्था झाली. मग ती डायरी घेते आणि आपल्या नवऱ्याकडे नेऊन देते. ते वडील वाचतात आणि त्यांना पण खूप जास्त असं दुःख होतं, त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. आपल्या मुलगीची अवस्था आपल्यामुळे झाली आहे. इतकं जास्त ट्रेस दिला आपण मुलगीला की तिची अवस्था आज अशी आहे, ती आज कोमात आहे, आपल्या बरोबर नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दोघांना पण जाणवतात. ते दोघं परत हॉस्पिटलकडे पळत जातात. तिथं जातात, त्यांना दोघांना पण चूक कळते आणि आपल्या मुलगीला आवाज देतात, खरंच आमचं चुकलं बाळा, आम्ही खूप जास्त वाईट वागलो तुझ्यासमोर, आम्ही आता कधीच भांडणार नाही, तू टेन्शन घेऊ नकोस.
असं तिच्याशी बोलतात. आणि आश्चर्य म्हणजे मुलगी खरंच शुद्धीत येते. खरोखर मुलगी शुद्धीत येते. तर आईवडिलांना खूप आनंद होतो. ते सगळं भांडण विसरून परत नव्यानं चांगला संसार करायचं ठरवतात. तर तुम्ही पण असं काय अनुभवलंय का? कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आजकाल खूप जास्त असंच बघायला मिळतं की आई वडील मुलांच्या समोर भांडतात आणि त्याचा परिणाम मुलांच्यावर होतो. नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा की मुलांची अशी अवस्था होऊ नये म्हणून. आणि यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. काय होतं माहिती आहे काय, माझे जे सबस्क्रायबर आहेत ते माझा व्हिडिओ बघतच नाहीत. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाहीत ते बघतात. त्यामुळं मी सारखं म्हणते की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. अनफॉलो केलेली म्हणजे फॉलो केलेली नसलेली लोक जास्त आहेत. त्यामुळं प्लीज सगळ्यांनी फॉलो करा.